असं आहे की जेवढे काही बीजेपीच्या आश्रयाने हं, आजच्या बीजेपीच्या म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हं, यांच्या आश्रयाने जेवढे लोक आहेत तेवढ्यांना चंदनाच्या पाण्याने लेपानी पाय धुवावेच लागतात. हं, हे दिल्लीमध्ये काय पूर्ण देशामध्ये ओपन असलेलं सिक्रेट आहे. हं, ठीक आहे, तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. कोणी चंदनाने पाय धुवावे किंवा हं, चपला डोक्यातून चालावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्याच खिडकीतून मी आज एक गोष्ट पाहिली वापरून. हं, उदय सामंतजी जे आहे त्यांचं एक वाक्य आहे हं, की सीएम बनण्याकरता, मुख्यमंत्री बनण्याकरता कुवत धमक असावी लागते. हं, माझ्या मते उदय सामंतांकडे आहे, हं, चर्चा पण आहे, त्यांच्याकडे ती कुवत आणि धमक आहे. हं, शिंदेकडे ती राहिली नाही. पण पुण्यामध्ये शिंदे साहेब सकाळी 4 वाजता भेटले हं, असा असा पण क्लेम झालेला आहे. संजय राऊतांना रोज काही ना काही इकडून बोलल्या जातं. हं, विधानसभेमध्ये पण बोललेलं आपल्याला पाहायला मिळतं. हं, पण रोज त्यांची चर्चा करावी लागते. हं. हे पण तेवढं सत्य आहे. बरं. मला मला एकनाथ शिंदे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब जे आहेत हं, त्यांचं ते थोडंसं कौटुंबिकच आहे. बरं. पण एक गोष्ट मात्र नक्की प्रसन्न हं, की एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा त्यांनी बंड केलं हं. आणि सुरत ते गुवाहाटीला गेले, हो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अजितदादा आमच्या आमदारांना निधी देत नाही, हं, म्हणून मी चाललो आहे. हो. हे माझं जर वाक्य कोणी खोटं ठरवलं हं, तर मी राजकारण सोडून देईन. हं, मग त्याच्यानंतर स्क्रिप्ट आली दिल्लीवर, ये क्या फालतू की बकवास कर रहे हो आप, हं. ये कहो की हिंदुत्व छोड़ दिया. अच्छा. आणि मग त्यांनी त्यांची लाईन बदलवली. हं,